सकल संतांनी मागणं मागताना सुद्धा संतांच्याच संबंधाने मागितले, संतांच्या कल्याणाचं मागितलं, सकल जनजीवनाच्या कल्याणासाठी मागितलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती पर उपकारे. आणि मग असा प्रवास जीवनाचा व्हावा तुमचा माझा संतत्वाच्या दिशेने, उत्तमतेच्या दिशेने. जे जे उत्तम उदात्त उन्नत सावरकर म्हणाले, महन मधुर तेते. असं उत्तम तुमच्या माझ्या जीवनाला उत्तमाचा स्पर्श व्हावा, आमचं जीवन अमृतासारखं सुमधुर व्हावं, याकरता तुकोबाराय सांगतात की अमृता समान असलेल्या संतांच्या जवळ जा. संतांचं वचन हे अमृतासारखं आहे. एवढंच नाही, संतांचा अनुभव सुद्धा अमृतासारखा आहे. माऊलींनी मुमुक्षुत्वाच्या पलीकडे जाणाऱ्या लोकांसाठी, गेलेल्या लोकांसाठी काय दिला हो ग्रंथ? साधकांच्यासाठी भावार्थ दीपिका, ज्ञानेश्वरी. मुमुक्षुत्वाच्या पलीकडे गेलेल्या लोकांसाठी अनुभवामृत किंवा अमृतानुभव माऊली आम्हाला देतात. ज्ञानदेव म्हणे, श्रीमंत हे अनुभवामृत सेवुनी जीवन मुक्त होई जेथ. अमृतानुभवाचं सेवन करा, जीवनमुक्त पदाला पोहोचाल. आणि जीवनमुक्तीचा क्रम एकीकडे आद्य जगद्गुरु आचार्य सुद्धा आम्हाला सांगतात. कसा जीवनमुक्तीचा प्रवास आमचा सुकर होईल बघा. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहित्वम, निर्मोहित्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. सत्संग करा म्हणाले. सत्संग केल्यामुळे काय होईल? निसंग व्हाल. निसंग केल्यामुळे काय होईल? निर्मोही व्हाल. निर्मोही अवस्था प्राप्त झाली की निश्चल अवस्था प्राप्त होते. आणि मग निश्चल अवस्था प्राप्त झाली की आम्ही जीवनमुक्त पदाला जाऊन पोहोचतो. न धरी रे संग राही रे निसंग, कुठल्या पदाला आम्हाला पोहोचायचे बघा. लागोनी दी मळ ममतेचा. जीवन निर्लेप असावं, निरामय असावं, निष्काम असावं आणि निरपेक्ष असावं. विठ्ठल कुठल्या परिस्थितीला आणि कुठल्या सिद्धतेला साधक जाऊन प्रवास करतो बघा. आचार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी निर्वाण षटक लिहिलं. जीवनाचा प्रवास असा व्हावा, जीवात्म्याची भेट त्या शिवात्म्याशी व्हावी, जीव शिवाचं मिलन व्हावं. आचार्यांचं म्हणणं आहे. मग येणारा अनुभव कसा असतो? अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि सदावे समत्वं न मुक्तिर्न बन्धनं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. न मे मृत्युशङ्का न मे व्याधि भेद पिता नैव मेनैव माता न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यः. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहं. या तत्वापर्यंत तुमचा माझा प्रवास गेला पाहिजे शेवटच्या क्षणाला. बघा, इथं असलेल्या प्रत्येकाला, किंबहुना मानवी जीवनालाच येणाऱ्या प्रत्येक जीवाला, मनुष्य म्हणून जो जो जन्माला आलाय ना, त्याला इथून जाताना एक वाउचर देऊन जायचे. कुणाला? कुणाला? देवाला. जागेत ना सगळे? कुणाला द्यायचं वाउचर? मंडळाला, हनुमान मंडळाला. ते तर द्याच तुम्ही, ती पावती द्याच. पण एक वाउचर द्यायचंय जे अर्जुनाने दिलं भगवंतांना. काय झालं होतं त्याच्या बाबतीत? ज्यावेळी हातपाय गळून गेले, सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती अशा अवस्था झाली, त्यावेळी भगवंत त्याला म्हणतात, आता थांबायचं नाही, उठ, उचल धनुष्य आणि तुझं क्षत्रियत्व सिद्ध कर. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् हे कौंतेय उत्तिष्ठ युद्धाय कृत निश्चय. उठ म्हणले, आता बसायचं नाही. पण मग त्याच्याकरता, त्याच्या मनाची अवस्था निर्माण करण्याकरता 18 अध्यायी गीता भगवंत सांगतात अर्जुनाच्या निमित्ताने, तुम्हाला मला सुद्धा. शेवटच्या अध्यायामध्ये अर्जुनाची ही अवस्था होते, देवा आता मी युद्धाला तत्पर आहे. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान् मया च्युतः
स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. सगळ्या गाठी सुटल्या संदेहाच्या. आता काहीच नाही उरलं. आता कर्तव्य तत्पर झालो, कर्तव्याला प्रवृत्त झालो. आता तू म्हणशील तसं करिष्ये वचनं तव. म्हणून तर भगवंत सांगतात सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज. जो त्याला शरण गेला तो उत्तमात उत्तम होतो. म्हणून तर अर्जुनासारखा सखा भगवंत आपला म्हणतात. संतांनी या सगळ्या भक्ती तत्वांची ओळख तुम्हाला मला साध्या सोप्या भाषेत करून दिली. बर त्याकरता फार कुठं जंगलात जायची गरज नाही म्हणाले. लोकसंस्कृतीचे सगळे पाईक आमच्या दारात आणून दिले. दिले की नाही? सकाळी उठल्याबरोबर आमच्या दारात येतो. दान पावलं दान पावलं वासुदेवाला दान. तुम्ही आतून आठवता. सकाळी पहाटेच्या वेळी डौर डुग डुग वाजवी ऐका असं म्हणणारा पिंगळा येतो. त्यानंतर लोकसंस्कृतीचे पाईक एखादा गोंधळी संबळावरची थाप कडाडतो आणि गोंधळी येतो आमच्या दारात. नाथांचा गोंधळ त्याच्या मुखात असतो. एखादा कोल्हाटी असतो डोंबाऱ्याचा खेळ खेळणारा. दोरावरनं ती मुलगी चालत असते आणि त्याच्या मुखामध्ये आम्ही कोल्हाटी कोल्हाटी सोहम शब्दे बोलती. त्याच्या मुखात भगवंताचंच नाम असतं. किंबहुना नाथांनी इतकं सोपं करून हे भक्ती तत्वज्ञान आमच्यापर्यंत आणून दिलं. बघा ना, कुठेही काही जायची गरज नाही. उत्तम प्रपंच करून सुद्धा आमच्या घरामध्ये उत्तम परमार्थ घडवू शकतो आणि देव आम्ही घरात आणू शकतो. आमचं असं झालंय, आमच्या घरात देव सोडून सगळं आहे, देव नाहीये. प्रपंचामध्ये सगळं बाकी मागतो आम्ही. आम्ही देवाला नाही मागत, देवाकडून सगळं मागतो, देव नाही मागत. इथे आम्ही चुकतो. संतांनी देव मागितला. का देव मागितला? कारण देव कळला, देव दिसला. दिसला ना, म्हणून तर जीवन अमृतासारखं बनलं. निवृत्तीनाथांचा गोड अभंग आहे. रवींद्रनाथ टागोरांना हा अनुभव प्राप्त झाला. आमच्या ज्ञानोबा माऊलींना हा अनुभव प्राप्त झाला. देखिला देखिला गे माये देवांचाही देव फिटला संदेह निमाले दुजे. पण द्वैत संपलं, अद्वैताचा साक्षात्कार झाला. आणि आम्ही तुझ्यापासून वेगळे नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही चकोर हरिचंद्रमा. आम्ही चकोर हरिचंद्रमा. प्रतिबिंब आहोत. तो शिव आहे, आम्ही जीव आहे. आम्ही चकोर हरिचंद्रमा. इतका सुंदर भेद आम्हाला सांगितला निवृत्तीनाथांनी. जैसा बाहिजू भीतरी हरी बिंबी बिंबला एक सूत्री. आम्ही चकोर हरिचंद्रमा. मग असं आम्ही प्रतिबिंब आहोत त्याचंच ना. बस म्हणाले आम्हाला त्याची ओढावी. लहान मुलाला आई काय शिकवते हो? देवासारखा वाघ, देवासारखा बस. देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे आणि दिव म्हणजे प्रकाश. जीवनामध्ये प्रकाश असावा, जीवनामध्ये चैतन्य असावं. संतांनी तेच चैतन्य सगळ्या सृष्टीत शोधलं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वत्र. ते तत्वज्ञ आणि संत स्वीकारते. म्हणून तर इंद्रियांना अगम्य असलेला परमेश्वर मी तुम्हाला या इंद्रियांना त्याचा भोग घडवून आणीन. ही प्रतिज्ञा, क्रांतिकारक प्रतिज्ञा माऊली ज्ञानेश्वरी मध्ये करतात. या कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीन.
अतींद्रिय परिभोगविला इंद्रिया करवी. अतींद्रिय असलेला परमात्मा मी या इंद्रियांनी त्याचा भोग घेईन. घेतला का नाही तुकोबरायांनी? घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाचनी काय करायचं सांगून दिलं. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, डोळ्यांनी काय करायचं, वाचनी नेमकं काय करायचं, पायांनी कीर्तनालाच यायचं की आणखी कुठं जायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. हातांनी सत्कर्मच करायचं की दुष्कर्म करायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण संतांनी तुमच्या माझ्या जीवनाचं उत्थान सांगत असताना मार्ग आखून दिला. त्या मार्गावरून चाला. तुमचं जीवन अमृतासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. म्हणून संतांचा अनुभव अमृतासारखा होता. त्या अनुभवाच्या जोरावरच अनेक महापुरुष घडले या देशाला. मी मगाशी नाव घेतलं, ज्यांच्या नावाचा उल्लेख केला, स्वामी विवेकानंद. लहानपणीचं नाव होतं नरेंद्र. बरं का? काय असते अमृताची वेल बघा. आणि मग त्या शुद्ध वेलीच्या पोटी शुद्ध अमृत तत्वा समान असलेलं फळ कसं जन्माला येतं. वाढदिवसाचा दिवस होता त्या लेकराचा. आता आपल्याकडे वाढदिवस कसा साजरा करतात हे ज्याचं त्याला माहिती. म्हणजे पुण्यात तर आम्हाला घर कमी पडतं, ते रस्त्यावर वाढदिवस करायला लागलेत आता. इकडं तसं असतं का? नाही ना. गाडीवर, रस्त्यावर. अहो काहींच्या माना अशा हलतायत, काहींच्या माना अशा हलतायत. ठरवा एकदा. कारण संस्कृती इतकी रसातळाला चालली की आम्ही औक्षण करून वाढदिवस साजरा करायचा असतो हे विसरलो. दुर्दैव या मातीचं की इतकी हजारो वर्षांची दिव्य आर्य सनातन वैदिक परंपरा शास्त्रानुसार असलेली आमची, ते शास्त्र आम्ही बाजूला ठेवलं. कठोर असा धर्म आम्हाला वाटतो म्हणून तो धर्म बाजूला ठेवला. धर्माचं आचरण आम्ही करत नाही, धर्म आम्ही मानत नाही. कपाळाला गंध नाही, मुखात मंत्र नाही, हातात शस्त्र नाही, काहीच नाही. हातात शस्त्र का घ्यायचं? सावरकर म्हणायचे, शस्त्र पाप ना स्वयेची शस्त्र पुण्य ना स्वये, इष्टता अनिष्टता त्यास हेतूनेच ये. हातात शस्त्र घेणं हे पाप नाही, त्यामागचा जो हेतू आहे त्यामागे पाप पुण्याची संकल्पना ठरते. छत्रपती शिवप्रभूंच्या हातामध्ये कायम तलवार होती आणि त्या तलवारीला अधिष्ठान होतं माझ्या भवानी मातेचं. ज्यावेळी अफजल खान दरबार या स्वराज्याच्या दिशेने येतो, हेच तुकोबराय हातामध्ये टाळ घेऊन जगाला धर्माचा संदेश देणारे तुकोबराय छत्रपतींना सांगतात, राजा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम, अधमाशी तो अधम. म्हणून तर आपल्या वारकऱ्यांच्या हातामध्ये टाळ असतात, ते 2-2 किलो वजनाचे असतात. की संधी आली तर वार करी आणि वेळ आली तर वार विठ्ठल. प्रवास ऊर्ध्वगामी दिशेने व्हावा असं जर वाटत असेल ना, जीवनाचं अधपतन व्हावं नाही व्हावं असं जर वाटत असेल ना, ते इथं आणा. मी हात जोडून आपल्या माता भगिनींना, पुरुष वर्गाला, बंधू वर्गाला सांगते, लेकरांना कीर्तनात घेऊन या. काळाची खूप मोठी गरज आहे. माझे गुरुजी म्हणतात, इथं येऊन कार्टी झोपली तरी चालतील, कारण झोपेत जे ऐकतील ते चांगलं असेल आणि घरी जागेपणी जे बघतील ते वाईट असेल टीव्हीवर. त्यामुळे आज असं एकही दृश्य नाही की आपण सगळ्यांनी मिळून एका कुटुंबाने बघून टीव्हीवर बसून बघावं, असं एक दृश्य नाहीये टीव्हीवर, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे धर्माचं शिक्षण जर घराघरात देता येत नाही ना आम्हाला, तर अशा धर्म मंडपात लेकरांना घेऊन या. कायम त्याची सवय लागावी, तर आमची लेकरं अमृतासारखी घडतील आणि संतांना अपेक्षित असलेला समाज घडेल. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. या बाळाचा वाढदिवसाचा दिवस होता. 5 वर्षाचं लेकरू झालं. वडिलांचं नाव होतं विश्वनाथ बाबू दत्त. कलकत्ता हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील होते ते. आणि आईचं नाव होतं भुवनेश्वरी माता. लेकराचा वाढदिवस 5वा. आईनं छान औक्षण केलं. सगळी मित्रमंडळी जमली आहेत आणि पोरांच्या मध्ये चर्चा सुरू झाली. वाढदिवसा दिवशी चर्चा छान रंगली आणि एकाने विचारलं, तू मोठेपणी कोण होशील रे? बघा, लहान मुलांची चर्चा आहे. आता आमची पोरं काय चर्चा करतात हे ज्याचं त्याला माहिती. तू मोठेपणी कोण होशील रे? दुसऱ्याने उत्तर दिलं, माझे वडील डॉक्टर आहेत, मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार. पुढचा म्हणाला, अरे तू मोठेपणी कोण होशील रे? माझे वडील इंजिनियर आहे, म्हणाला मी इंजिनियर होणार. तिसरा म्हणाला, माझे वडील शिक्षक आहेत, मी शिक्षक होणार. आता या पठ्ठ्यावर पाळी आली आणि याला विचारलं, तू कोण होशील रे मोठेपणी? आणि त्यांनी नेमकं उत्तर दिलं, याचे वडील कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते आणि हा म्हणला, मी घोडे हाकणारा बग्गीवाला होणार आहे, टांगेवाला होणार आहे म्हणे. सगळी पोरं हसायला लागली. वडील
कलकत्ता हायकोर्टाचे वकील जज आहेत सुप्रीम कोर्टाचे, आणि हा टांगेवाला होणार, टांगेवाला बग्गीवाला होणार, घोडा हाकणार. आता वडिलांनी काय करायला पाहिजे होतं? इथे आजचे आई वडील असते तर लेकराला एक वाजवून सांगितलं असतं, कारट्या तुला कळतंय का, मी वकील आणि तू टांगेवाला होणार. मुलांवर आम्ही अपेक्षा आमच्या खूप लादतो. बघा महापुरुष कसे घडले. भुवनेश्वरी मातेनी आणि विश्वनाथ बाबू दत्तांनी आपल्या लेकराला जवळ घ्यावं, गोड भाषेत सांगावं, लेकरा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो. का बरं त्याला व्हावं असं वाटलं? याचं कारण होतं, कारण इंग्रजांची सत्ता भारतावर, इंग्रजांचा वेश सुटाबुटाचा होता. वडील कोर्टात जातात तो सुटबुट घालूनच जातात. ज्या गाडीत बसून जातात, आजही उत्तर प्रदेशामध्ये आपण गेला कलकत्ता भूमीमध्ये तर बग्गी म्हणतात त्याला, टांगा गाडी, घोडा गाडी असते ती. बसणारा माणूस त्याच्यामध्ये जो यजमान असतो तो असा थोडा खाली उंचीनी असतो आणि जो घोडा हाकणारा आहे तो असा वर असतो. कोचमन हा शब्द आहे त्याला, कोचमन. त्याच्या हातामध्ये चाबूक असतो, घोड्याला हट केलं की तो घोडा सुसाट धावत सुटतो. अशी ती टांग्याची घोड्याची गाडी. त्या गाडीने त्याला, ती गाडी त्याला फार आवडायची. हातामध्ये चाबूक घेऊन घोड्याला मारायचा आणि टांगा पळवायचा. तो म्हणाला टांगेवाला. लाल त्याचा वेश असायचा, सुरवार झब्बा लाल. भुवनेश्वरी माता आणि विश्वनाथ बाबू दत्त म्हणतात, नरेंद्रा तुला टांगेवाला व्हायचंय ना? हो, पण तुझ्या घोड्याच्या गाडीमध्ये फक्त अर्जुनाला बसव. अर्जुनाचं सारथ्य करणारा गोपाल कृष्ण हो माझा राजा. हा संदेश वयाच्या 5व्या वर्षी मिळतो. त्यावेळी मनामध्ये एक प्रेरणा निर्माण होते. रामकृष्ण परमहंसांसारख्या सद्गुरूचं सानिध्य लाभतं आणि हाच द्रष्टा युग पुरुष शिकागोला जातो, भारताच्या हिंदू धर्माची पताका फडकावून येतो. आणि अमेरिकेतल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, हेच भाषण आठवतं ना आपल्याला, स्वामी विवेकानंद म्हटलं की पण संबंध चरित्र आपल्या लेकरांना कधीतरी वाचायला देऊया, की तिथे गेल्यानंतर भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचा भगवा ध्वज फडकावतात स्वामी विवेकानंद. जगाने केलेली निंदा विचारात घेत नाहीत, पण धर्माचं काम करून येतात आणि जगाला अमृताचा संदेश देतात. विठ्ठल विठ्ठल मग तुमचं माझं जीवन अशा अमृताच्या दिशेने घडायचं असेल म्हणून आपल्या लेकरांना उत्तम वाचन संस्कृती द्यावी, उत्तम वाचायला, लिहायला, बोलायला शिकवावं. परवा मी एका मुलाला विचारलं, तुला हरिपाठ माहितीये का? बरं का, कॉन्व्हेंटची पोरं आहेत आता, कुठल्या माध्यमात घालावं माझं काही म्हणणं नाही, कुठेही घाला, पण आपलं मूळ संस्कार मात्र त्यांच्याकडे राहू द्यात. तू काही वाचतोस का म्हटलं, चांगलं काही पुस्तक एखादं काही वाचतो का? तो म्हणला नाही ताई, माझं ट्विटरवर अकाउंट आहे, फेसबुक वापरतो, चॅटिंग करतो, व्हॉट्सअपवर अकाउंट आहे माझं, मी सगळं करतो. म्हणाले मला वेळच नाही वाचायला. म्हटलं तू वाचत नाही? म्हणला नाही. म्हणलं आता तू वाचत नाही. आपल्याकडं म्हण आहे, वाचाल तर वाचाल. परिस्थिती माणसाला घडवते किंवा परिस्थिती माणसाला बिघडवते. आपण म्हणतो ना, आमच्या काळी आम्हाला खूप करायचंय, आम्ही खूप मोठे झालो असतो, पण आमच्या काळी परिस्थिती नव्हती. हे सगळ्यात मोठं कारण आहे. मला सांगा, ज्ञानोबांना किती प्रतिकूलता होती हो. तुकोबरायांच्या मागे किती प्रतिकूलता होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, या देशाला राज्यघटना देणारे एक महान नेते, का किती प्रतिकूलता होती. रस्त्याच्या लाईट समोर अभ्यास केला, पण अमृतासारखं जीवन घडवलं. अनेकांना मार्गदर्शन दिली, अनेकांना प्रेरणा दिली. जिजाऊ आई साहेबांच्या समोर चारही बाजूंनी यवनांचं आक्रमण आहे, प्रचंड यातना, प्रचंड प्रतिकूलता आजूबाजूला आहे. आमचे सातारचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत, ते म्हणतात, प्रपंचातली प्रतिकूलता परमार्थातली अनुकूलता ठरत असते. विठ्ठल मग म्हणाले, ही प्रपंचातली जी प्रतिकूलता आहे ना, वेदना असते ना, ती भगवंताकडे जास्त लवकर आम्हाला घेऊन जाते. सगळं छान असेल तर आम्हाला देव आठवत नाही. आम्ही नतद्रष्ट आणि लबाड माणसं आहे भक्तीच्या प्रांतामध्ये, आम्हाला देव आठवत नाही. कायम देवाचं सानिध्य राहावं, कायम देवाचं स्मरण राहावं, ही संतांची अपेक्षा होती. म्हणून जीवनाच्या प्रवाहामध्ये, मार्गामध्ये असं जर वाटत असेल की आमचं जीवन अमृताच्या सारखं घडावं, तर तुमच्या माझ्या जीवनाला स्पर्श असावा, संग असावा. तो कुणाचा? तो संग मागतायत दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर आहे.
संग दे म्हणाले, ज्यांच्या वचनाला भक्ती तत्वाचा ओलावा आहे, ज्याच्या मुखामध्ये सतत भगवंताचं नाम आहे, अशांचा संग मला तू दे. तुकोबाराय मागतायत, संत सहवास मागतायत. काय घडतं, काय असतात संतांचे शब्द? ओलावा वचना जयाचिया. म्हणले शब्द ओले असतात का? शब्द ओले कसे करायचे? भिजवायचे का पाण्यात? कसं बोलायचं? साच आणि वाळ, मौलीने सांगून दिलं, मी तुले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे शब्द सुद्धा संतांचे आहेत. किती मवाळ. आज तुमच्या माझ्या गळ्यात माळ आहे, पण जरा राग आला की भस्कन याच्या अंगावर त्याच्या अंगावर आम्ही ओरडतो. कपाळाला बुक्का आहे पण पथ्य नाही सांभाळत. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. काय पथ्य आहे? गळा माळ शोभे आत्मरूप शांती. भक्ती भाव दोन्ही धरू टाळ हाती. टिळा विरक्तीचा कपाळा आम्ही विठ्ठलाच्या भजनात झालो. एक तारी संगे एक रूप झालो. एक तारी संगे एक रूप झालो. आम्ही विठ्ठलाच्या साधकाला, एका सर्वसामान्य जीवाला काय लागतं? छाया झोपडीची निवाऱ्यासल्या गोधडीची. माया मोह सारे उगाळो प्यारो. आम्ही विठ्ठलाच्या भजनात. मग म्हणाले, असं जर भगवंताच्या नामामध्ये रंगायचं असेल तर संगात कुणाच्या बसावं? ऐसी यांचा संग देई नारायणा. दुर्जनांचा संग केल्यानंतर जीवनाचं अधःपतन झाल्याशिवाय राहत नाही. आज कितीतरी मंडळी आपण बघतो पारापारावर, कट्ट्या कट्ट्यावर, चौका चौकामध्ये हातात पत्ते, आणि या देशात क्रांती झाली पाहिजे अशा क्रांतीच्या गप्पा मारणारी माणसं. गणपतीच्या मंडळामध्ये गणपती स्टेजवर असतो, पडद्याच्या मागे दुर्दैवाने या महाराष्ट्रात पत्त्यांचे डाव रंगतायत. आज आमची तरुणाई व्यसन आणि फॅशन याच्या आहारी गेल्यामुळे रोज, म्हणजे स्वामीजींनी तरुणाईची व्याख्या सांगितली, तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. हे 3 गुण ज्याच्याकडे त्याला म्हटले तरुण. दुर्दैवानी आजचा तरुण संध्याकाळ झाली की धरून आणावा लागतोय. ही परिस्थिती आहे. आपल्याला हसायला यावं, विनोद आहे म्हणून मी नाही सांगत आहे, पण अनेक ठिकाणची ही उदासीनता पाहिली ना. शरीर नावाचं उपकरण आहे, व्यसन त्यामध्ये टाकलं की त्या क्षणी ते यंत्र गंजायला सुरुवात होते. हे आम्हाला कळावं. आणि मग जीवनाचं खरं उत्थान कशात आहे? कुणाच्या संघामध्ये बसावं, कसा संघ करावा, काय होणार आहे? ऐसी यांचा संग देई नारायणा ओलावा वचना जयांची. काय होतं सत्संगामुळे? महाराज म्हणाले, होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. पाप ताप दैन्य जाई विठा उठी जाहलिया भेटी हरिदासांची. अनेक फायदे फक्त सत्संगतीचे, संतांच्या सहवासाचे. कारण वचन असं आहे ना की त्यामध्ये फेरफार नाही. शास्त्रकार म्हणाले, उदयती यदि भानु पश्चिमे दिग्विभागे प्रचलती यदि मेरु शीतताम याति वह्निः विकसति यदि पद्मं पर्वताग्रे शिलायां न भवति पुनरुक्तं भाषितं सज्जनानां. उदयती भानु पश्चिमे दिग्विभागे म्हणाले, सूर्य एक वेळ पश्चिमेला उगवेल. विकसती यदि पद्मं पर्वताग्रे शिलाया. एखाद्या कमळाचं फूल खडकाळ जमिनीवर सुद्धा उगवेल. चिखलात उगवणारं कमळ एखाद्या खडकावर उगवेल. शीतताम याति वह्निः. अग्नीचा स्पर्श कदाचित थंड होईल. मेरू पर्वत अचल आहे पण तो चल होईल, हलायला लागेल. पण संतांचे शब्द कधी बदलत नाहीत. जगाच्या कल्याणाचीच कामना करणारे संत कधीच बदलत नाही, कारण भाषेला गोडवा आहे. आज विद्वानांची भाषा समाजाला प्रभाव टाकते, बरोबर आहे. एखाद्या प्रतिभावंताचं व्याख्यान ऐका, विद्वानाचं प्रवचन ऐका, ते आम्हाला प्रभावित करतं. पण संतांची भाषा अशी आहे की ती आम्हाला प्रभुभावित करते. विद्वान मेंदूची भाषा बोलतात, संत हृदयाची भाषा बोलतात. विद्वानाला अर्थ पाहून बोलावं लागतं,
संत बोलतील त्याला अर्थ प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून तर कितीही पापीत असू दे, पण संतांच्या सहवासात आल्यानंतर ज्याच्या जीवनाचं उत्थान होतं. तुकोबरायांचं कीर्तन, देहूमध्ये महाराजांची कीर्तनं व्हायची. पंचक्रोशीमध्ये गाथा तरल्याचा अनुभव सगळ्यांनी घेतला, साक्षात्कार घेतला, तुकोबरायांचा अधिकार कळाला. आणि मग धन्य तुकोबा समर्थ तेने केला हा पुरुषार्थ, किंवा सच्चिदानंद रूपाची मूर्ती असलेल्या तुकोबरायांची अभिव्यक्ती समोर जगाला सगळ्यांना दिसली. आणि तुकोबरायांची कीर्तनं देहूमध्ये व्हायला लागली. देहूतच नाही तर लोहगावात सुद्धा तुकोबराय कीर्तनाला जायला लागले. सध्या पुण्याचं विमानतळ जिथं आहे ना, त्या लोहगावात महाराजांचं कीर्तन होतं शिवबा कासारांच्या घरी. तुकोबराय कीर्तनाला उभे आहेत. सुंदर कीर्तनाचा रंग भरला. होय अंग हरिरूप ही अनुभूती प्राप्त झाली. सगळी मंडळी गेली निघून, कीर्तन संपलं, पांगापांग झाली. तुकोबराय सुद्धा आता देहूला जायला निघाले. शिवबा कासार म्हणले, महाराज थांबा ना इथं, रात्र झाली. पूर्वीचा काळ होता, पायी प्रवास असायचा. आता लोहगाव ते देहू तसं जवळ अंतर नाही चालत. पण महाराज चालत निघाले. मला गेलं पाहिजे म्हणले. आवली चिडेल माझ्यावर, रागवेल. आणि काय होतं आवली प्रकरण आपल्याला माहिती आहे. तुकोबरायांच्या आईसाहेब जिजाई साहेब कशा होत्या. मला गेलं पाहिजे म्हणाल्या. गेले. तुकोबराय निघाले. आणि रस्त्याने जाताना पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी नामसाधना सुरू आहे. एक 5-25 चोरांचं टोळकं समोरनं आलं. आता मध्यरात्रीची वेळ, त्यांची ती वेळ ड्युटीच त्यांची नाही का. 25 जण समोरनं आले आणि तुकोबरायांचं बघितलं. आणि एक जण म्हणाला, अरे आपल्यामध्ये एक जण कमी आहे, तुकोबांना घेऊया का म्हणले. तेवढीच मदत होईल जरा त्यांची. महाराज कुठे चाललात म्हणाले. काही नाही, लोहगावात कीर्तन होतं, देहूला घरीच चाललो म्हणाले. आमच्या बरोबर येता का. चला येतो. कुठं जायचं, काय जायचं, काही नाही विचारलं. संत प्रतिक्रिया देत नाहीत जगाला. शांत, स्वतःच्या आत्मसुखामध्ये रममाण असलेले संत. चला म्हणाले येतो. कुठं जायचं. आत्ता कुठून आलात. काही नाही म्हणे, शिवबा कासारांच्या घरी कीर्तन झालं, हरिकीर्तन, आता घरी निघालो. त्याच घरात चला म्हणाले परत. शिवबा कासारांच्या घरी सगळ्या चोरांनी तुकोबरायांना न्यायला लावलं. महाराज तुम्हाला वाडा माहितीये का कुठे आहे. हो म्हणे, वाडा माहितीये. कुठे आहे ते. दार उघडायचं कसं माहितीये का. सगळं माहितीये म्हणाले. सगळ्यांना आत घेऊन गेले. मध्यरात्रीची वेळ, सगळी पांगापांग सामसूम, सगळे झोपलेले आहेत. आणि तुकोबराय या 25 जणांना चोरांना घेऊन शिवबा कासारांच्या घरात. सगळे सामान तुकोबरायांना माहितीये घरातलं. शिवबा कासारांच्या घरामध्ये या चोरांनी प्रवेश करावा, सांगावं तुकोबा आतमध्ये जे जे सामान आहे ते टाका म्हणले बाहेर सगळं आमच्याकडे. तुकोबराय गेले. जे जे सामान शक्य होतं ते यांना आणून द्यायला लागले बरं का. सगळं शांततेत चाललंय. असं करता करता पहाट झाली आणि पहाटेचे 4 वाजले. तुकोबरायांच्या हातामध्ये नेमकी एक कास्याची थाळी आली होती. आता नेहमीची इंद्रियांना सवय लागलेली. पहाट झाली की उठा जागे भारे आता